आपल्याकडे एक वेबसाईट आहे, त्यावर पैसेही खर्च झालेत, पण म्हणावा तसा व्यवसाय काही मिळत नाहीये. ही अडचण बऱ्याच उद्योजकांना येते. पण जरा विचार करा, जर हीच वेबसाईट तुमच्यासाठी 24 तास न थकता ग्राहक शोधणारी एक मशीन बनली तर? चला, आज आपण हेच बघणार आहोत की आपल्या वेबसाईटला एका साध्या डिजिटल माहितीपत्रकातून एका पॉवरफुल लीड जनरेशन मशीनमध्ये कसं बदलायचंय. हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? बहुतेक जण वेबसाईटला फक्त एक ऑनलाईन व्हिजिटिंग कार्ड समजतात. पण खरं सांगू, जर आपण आपला विचार थोडा बदलला ना, तर हीच वेबसाईट ग्राहकांना खेचून आणणारा एक चुंबक बनू शकते. आता हा बदल नक्की कसा घडवायचा? चला पाहूया. सगळ्यात आधी आपल्याला मूळ गोष्ट समजून घ्यावी लागेल. कोणत्याही यशस्वी वेबसाईटचा पाया फक्त एकाच गोष्टीवर टिकून असतो, आणि ती म्हणजे ग्राहक केंद्रित मानसिकता. हे जे वाक्य आहे ना, हे आपल्या व्यवसायासाठी सुवर्ण नियम म्हणून लक्षात ठेवा. आपण उद्योजक म्हणून एक चूक हमखास करतो. आपण वेबसाईट स्वतःसाठी बनवतो. पण खरं तर वेबसाईट आपल्यासाठी नाहीच आहे, ती आपल्या ग्राहकांसाठी आहे. ज्या क्षणी आपण हा दृष्टिकोन स्वीकारू, तिथूनच खऱ्या यशाची सुरुवात होईल. बरं, ग्राहक केंद्रित म्हणायचं म्हणजे नेमकं काय? जरा विचार करा. जेव्हा कोणी ग्राहक आपल्या वेबसाईटवर येतो, तेव्हा त्याला खरं तर काय हवं असतं? ह्या एका प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या यशस्वी वेबसाईटची किल्ली लपलेली आहे. चला ती शोधूया. ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी ना फक्त 3 सोप्या गोष्टी लागतात. पहिली, त्यांचा वेळ वाचवा. त्यांना जे हवंय ते कमीत कमी क्लिकमध्ये मिळू द्या. दुसरी, माहिती अगदी सहज सापडली पाहिजे. आणि तिसरी, जी काही माहिती असेल ती त्यांच्या कामाची असली पाहिजे. बस, या 3 गोष्टी जमल्या की ग्राहकांचा विश्वास जिंकलाच म्हणून समजा. शिकायचं असेल तर नेहमी यशस्वी लोकांकडून शिकावं. म्हणूनच आता आपण जगातल्या काही सर्वोत्तम वेबसाईट्स बघूया आणि त्या असं नेमकं काय करतात हे समजून घेऊया. म्हणजे आपल्यालाही त्या गोष्टी आपल्या व्यवसायात वापरता येतील. ॲपलकडून शिकण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे साधेपणा. त्यांची वेबसाईट बघा. एकदम स्वच्छ, कुठेही कसलाही गोंधळ नाही. यामुळे ग्राहकाचं लक्ष फक्त आणि फक्त उत्पादनावर राहतं. आणि अधिक जाणून घ्या किंवा खरेदी करा सारखी स्पष्ट बटणं त्यांना पुढे काय करायचं हे सांगतात. कमीत कमी गोष्टींमध्ये जास्तीत जास्त परिणाम साधणं हाच ॲपलचा मंत्र आहे. आता मायक्रोसॉफ्टचा मार्ग थोडा वेगळा आहे. त्यांची वेबसाईटही ॲपलसारखीच स्वच्छ आहे, पण ते प्रत्येक गोष्टीची तपशीलवार माहिती देण्यावर जास्त भर देतात. ज्या ग्राहकाला खोलात जाऊन माहिती हवी असते त्याच्यासाठी हे खूप चांगलं आहे. सोपं नॅव्हिगेशन आणि आता खरेदी करा सारखी थेट बटणं दाखवून देतात की स्पष्टता किती महत्त्वाची असते. आता समजा आपल्या वेबसाईटवर खूप सारी माहिती असेल, तर काय करायचं? तर ब्लूमबर्गकडून शिका. त्यांनी काय केलंय, माहितीचा तो डोंगर व्यवस्थित मांडण्यासाठी मुख्य पान 5 भागांमध्ये विभागले. मोठी चित्र आणि ठळक हेडलाईन्स वाचणाऱ्याचं लक्ष लगेच वेधून घेतात. यातून एकच गोष्ट शिकायला मिळते: माहिती कितीही असो, योग्य रचना केली की ती आकर्षक वाटतेच. आणि आता येतो ई-कॉमर्सचा बादशाह ॲमेझॉन. यांची संपूर्ण वेबसाईट एकाच ध्येयाने बनवलेली आहे: विक्री. ते ऑफर्स ठळकपणे दाखवतात, आपल्या आवडीनुसार नवीन गोष्टी सुचवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतर ग्राहकांची मतं म्हणजेच रिव्ह्यूज समोर ठेवतात. या सगळ्यामुळे खरेदीदाराचा विश्वास इतका वाढतो की खरेदी करणं अगदी सोपं होऊन जातं. ठीक आहे, तर आपण या मोठ्या कंपन्यांकडून भरपूर प्रेरणा घेतली. आता वेळ आली आहे ह्या सगळ्या ज्ञानाला प्रत्यक्षात उतरवण्याची. चला, आपल्या व्यवसायासाठी एक मजबूत वेबसाईट बनवण्याची पक्की ब्लूप्रिंट तयार करूया. आपल्या नव्या वेबसाईटमध्ये या काही गोष्टी असायलाच पाहिजेत. ती ग्राहकांची एखादी मोठी अडचण सोडवणारी असावी. ती मोबाईलवर व्यवस्थित उघडली पाहिजे, कारण आजकाल सगळे फोनवरच असतात. चॅटबॉटसारखी साधनं असावीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या समाधानी ग्राहकांचे टेस्टिमोनियल्स तिथे नक्कीच दिसले पाहिजेत, कारण विश्वास याच गोष्टींमुळे वाढतो. वेबसाईट बनवणं खूप अवघड वाटतंय का? अजिबात नाही. फक्त या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. 1. डिझायनरशी मोकळेपणाने बोला की आपल्याला काय हवंय. 2. आपला व्यवसाय काय आहे आणि आपले ग्राहक कोण आहेत हे त्याला नीट समजावून सांगा. आणि 3. काम सुरू करण्याआधीच काही सॅम्पल डिझाईन्स बघून घ्या. बस, एवढं केलं की आपलं काम आपल्या मनासारखं होईल. वेबसाईट बनवायची हे तर ठरलं, पण ती बनवणार कोण? हा एक खूप महत्त्वाचा निर्णय आहे. आणि हा निर्णय आपल्या व्यवसायाच्या गरजांवर अवलंबून असतो. चला बघूया यासाठी आपल्याकडे काय पर्याय आहेत. आपल्यासमोर मुख्य 2 पर्याय आहेत. जर आपली ई-कॉमर्स साईट असेल
जिथे रोज काहीतरी बदल करावे लागतात, तर मग पूर्ण वेळ डिझायनर कामाला ठेवणं चांगलं. पण जर आपली वेबसाईट एकदा बनवली की फार बदलायची नसेल, तर मग एखाद्या एजन्सीला काम देणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. आपली गरज काय आहे हे ओळखूनच योग्य निर्णय घ्या. चला, आपली वेबसाईट आता तयार आहे. पण थांबा, काम अजून संपलेलं नाहीये. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, लॉन्चिंग. कारण एक दमदार सुरुवातच आपल्या वेबसाईटला पहिल्या दिवसापासून यशाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते. आपली नवीन वेबसाईट लॉन्च करताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. सुरुवात नेहमी आपल्या जवळच्या लोकांकडून, म्हणजे आपल्या सध्याच्या ग्राहकांकडून करा. त्यांना सगळ्यात आधी सांगा, त्यांना हे समजावून सांगा की ही नवीन वेबसाईट त्यांचा वेळ आणि पैसा कसा वाचवणार आहे. कारण तेच आपले पहिले आणि सर्वात मोठे समर्थक असणार आहेत. आणि शेवटी एक मार्गदर्शक म्हणून माझ्याकडून काही शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. एक तारीख ठरवा आणि ती कोणत्याही परिस्थितीत पाळा. वेबसाईट बनवताना सारखे सारखे बदल करणं टाळा. आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला, सगळं 100% परफेक्ट होण्याच्या मागे लागू नका. प्रगतीला महत्त्व द्या. वेबसाईट लॉन्च करा आणि मग ग्राहकांच्या अनुभवानुसार त्यात हळूहळू सुधारणा करत राहा. हाच यशाचा खरा मार्ग आहे. आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याला आता एका ठोस कृती योजनेत बदलूया, म्हणजे आपल्याला लगेच कामाला सुरुवात करता येईल. तर ही आहे आपली अंतिम कृती योजना. प्रेरणा घेण्यासाठी जगातल्या सैरा वेबसाईट्स बघा. त्यातली आपल्याला आवडलेली वैशिष्ट्ये बाजूला काढा. डिझायनरशी बोला, एक तारीख पक्की करा आणि आपल्या ग्राहकांना नव्या वेबसाईटबद्दल उत्साहाने सांगा. बस, या 5 पायऱ्या आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातील. चला, लागा कामाला. आणि जाता जाता स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. आपली वेबसाईट आपल्या ग्राहकांची एखादी समस्या सोडवत आहे की फक्त इंटरनेटवर एक जागा अडवून बसलीये? ह्या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तरच आपल्या व्यवसायाची पुढची दिशा ठरवेल.